नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी पण आज आपण जिल्हा न्यायालयामध्ये जे सामान्य न्यायाचे काही प्रश्न येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर काही कारणामुळे मला व्हिडिओ बंद करावा लागला आहे. तर प्रश्न 34 आपण झाले होते, इथून 35 पासून सुरुवात करणार आहोत परत. प्रश्न 35, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पेशीचे नुकसान ओपोडी करण्याविरोधी होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात? उत्तर आहे जीवनसत्व ई. प्रश्न 36, रक्त पिणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात? उत्तर आहे रुधिर आहारी. प्रश्न 37 हे विकर फलशर्कचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाते. उत्तर आहे झायमेज. प्रश्न 38, गुराढोरासारख्या रुमिंट्समध्ये असलेले जीवाणू सेल्युलोजच्या पचनास मदत करतात. उत्तर आहे रुमेन. प्रश्न 39, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये लोह भरपूर आहे? उत्तर आहे आवळा, पालक, गूळ. प्रश्न 40, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पेशीचे संरक्षण करण्यास मदत करते? उत्तर आहे जीवनसत्व ई. प्रश्न 41, दुधामध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. उत्तर आहे लोह, व्हिटॅमिन सी. प्रश्न 42, लठ्ठपणा हा प्रामुख्याने डॅडॅस अन्नघटकाच्या अधिकतेमुळे होतो. उत्तर आहे ऊर्जादायी अन्न. प्रश्न 43, कोणते जीवनसत्व आपले डोळे आणि त्वचेला संसर्गापासून वाचवते? उत्तर आहे व्हिटॅमिन ए. प्रश्न 44, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळत नाही? उत्तर आहे जीवनसत्व ड, हिरव्या पालेभाज्या. प्रश्न 45, खालीलपैकी गॅलेटोलचा सर्वात समृद्ध स्रोत कोणता आहे? उत्तर आहे दूध. प्रश्न 46, खालीलपैकी कोणता अन्नाचा घटक नाही? उत्तर आहे समतोल आहार. प्रश्न 47, खालीलपैकी कोणते आपल्या शरीरात कॅल्शियमचे कार्य करत नाही? उत्तर आहे रक्त गोठवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. प्रश्न 47, खालीलपैकी कोणते आपल्या शरीरातील कॅल्शियमचे कार्य करत नाही? उत्तर आहे हे पचन संस्थांमध्ये मदत करते. पहिलं सांगलेलं तर उत्तर गलत होतं, याच्यासाठी परत घेतलेलं आहे. माशामध्ये असलेले रायबोफ्लेविन डॅडॅस नावाने देखील ओळखले जाते. उत्तर आहे जीवनसत्व ब 2. प्रश्न 49, आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक भागात अन्न शिजवताना मिरची घातली जाते. मिरची आपल्या देशात ज्या व्यापाऱ्याने आणली ती व्यक्ती कोण होता? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 50, पोषक तत्वाचे कार्य खालीलपैकी कोणती आहेत? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे शरीराच्या संरचनाची देखभाल आणि बांधणी. 2 आहे ऊर्जेचे स्रोत म्हणून काम करणे. 3 आहे शरीर प्रक्रियेचे नियंत्रण करणे. हे पोषक तत्वाचे कार्य आहे. प्रश्न 51, खालीलपैकी कोणते पदार्थ कच्चे आणि शिजवून अशा 2 प्रकारे खाल्ले जाऊ शकतात? उत्तर आहे गोबी आणि गाजर. प्रश्न 52, पुढीलपैकी कोणती वनस्पती मायक्रोन्युट्रिएंट आहे? उत्तर आहे Mg. प्रश्न 53, ग्लुकोजच्या रेणूमध्ये खालीलपैकी कोणते क्रियाशील गट आढळतात? उत्तर आहे CHO. प्रश्न 54, उभयधर्मी रेणूने अत्यावश्यक डॅडॅससह अभिक्रिया करणे आहे. उत्तर आहे 1 आणि 2. आम्ल आणि आम्लरी हे दोन्ही बी उभयधर्मी आहेत. प्रश्न 55, खालीलपैकी कोणते सर्वभक्षी जीव आहेत? उत्तर आहे माणूस. प्रश्न 56, खालीलपैकी कोणता प्रथिनाचा समृद्ध स्रोत नाही? उत्तर आहे शेंगदाणा तेल. प्रश्न 57, पुढीलपैकी कोणता खनिज शरीरातील आम्लबेस समतोल नियमित करतो? उत्तर आहे ना. प्रश्न 58, डॅडॅस हे प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात मिळणारे जीवनसत्व आहे. उत्तर आहे जीवनसत्व B12. प्रश्न 59, अमिनो आम्ल हे कशाचे मुख्य घटक आहेत?
उत्तर आहे प्रथिने. प्रश्न 60. पुढीलपैकी कोणते रासायनिक जीवनसत्व सी म्हणून ओळखले जातात? उत्तर आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. ॲस्कॉर्बिक आम्ल ना. अन्नाच्या प्रति एकक वस्तुमानापेक्षा जास्त कॅलरीज देणारे अन्न डॅडासे आहे? उत्तर आहे मेद. प्रश्न 62. मूळदोष हा आजार डॅडॅसच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे जीवनसत्व ड. प्रश्न 63. पुढीलपैकी कोणत्या नैसर्गिक पदार्थात लोह असते? उत्तर आहे मायग्लोबिन. प्रश्न 64. डॅडास अशी स्थिती आहे की ज्यामध्ये पोषक द्रव्ये पुरेशी नसलेल्या किंवा जास्त प्रमाणात असलेल्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात? उत्तर आहे कुपोषण. प्रश्न 65. डॅडास हा एकच सामान्य रचनेचा अन्न घटक किंवा अन्न घटकाचा समूह आहे जो प्राणी जीवनाच्या आधारासाठी सहाय्यक करतो? उत्तर आहे पोषक द्रव्ये. प्रश्न 66. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे झिरो फॅथोलॉनिक होतो? उत्तर आहे जीवनसत्व ए. प्रश्न 67. मानव आणि इतर प्राणी कोणत्या प्रकारचे पोषक द्रव्ये दर्शवितात? उत्तर आहे प्राणी समभक्षी. प्रश्न 68. जीवनसत्व के खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे रक्त गोठणे. प्रश्न 69. स्वयंपोषित पोषण प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे शैवाल. प्रश्न 70. जीवनसत्व एचा सर्वात समृद्ध स्रोत कोणता? उत्तर आहे गाजर. प्रश्न 71. मानवी पोषणासाठी टोमॅटो हा डॅडासचा एक प्रसिद्ध स्रोत आहे? उत्तर आहे अल्कोहोलिक आम्ल. प्रश्न 72. जीवनसत्व ईचे रासायनिक नाव काय आहे? उत्तर आहे सेकोफेरॉलॉस. प्रश्न 73. खालीलपैकी प्रथिनेचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे? उत्तर आहे सोयाबीन. प्रश्न 74. रेटिनॉल हे डॅडा जीवनसत्वाच्या रासायनिकचे नाव आहे? उत्तर आहे जीवनसत्व क. प्रश्न 75. कोलेजन हे डॅडास आहेत? उत्तर आहे प्रथिने. प्रश्न 76. पुढीलपैकी कोणते पोषक द्रव्य जगण्यासाठी प्रत्येक सजीव प्राण्याला आवश्यक आहे? उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1 आहे प्रथिने, 2 आहे जीवनसत्व आणि 3 आहे कार्बोदके. हे सर्व. प्रश्न 77. 1912 मध्ये जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे कॅसिमिर फंक. प्रश्न 78. कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर होतो? उत्तर आहे सिल्वर आयोडाईड. प्रश्न 79. आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने शोधलेला प्रसिद्ध सिद्धांत कोणता? उत्तर आहे सापेक्षवादाचा सिद्धांत. प्रश्न 80. डोळ्याचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात? उत्तर आहे ॲप्थोमॉलॉजी. प्रश्न 81. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कोणते किरण वापरतात? उत्तर आहे लेझर किरण. प्रश्न 82. अँगस्ट्रॉम कशाचे एकक आहे? उत्तर आहे तरंगदैर्घ्य. प्रश्न 83. आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर आहे हायग्रोमीटर. प्रश्न 84. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे गोल्डस्टीन. प्रश्न 85. कांजण्यावरील प्रतिबंधात्मक लसचा शोध कोणी लावला? उत्तर आहे एडवर्ड जेनर. प्रश्न 86. कांदे व लसूणमधील कोणत्या घटकाच्या अस्तित्वामुळे त्यांना गंध येतो? उत्तर आहे सल्फर घटक आयसोलिन. प्रश्न 87. शरीरातील पाण्याच्या कमतरतेस काय म्हणतात? उत्तर आहे निर्जलीभवन डिहायड्रेशन. प्रश्न 88. कच्च्या फळांना पिकविण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? उत्तर आहे एसिटिलिनी. प्रश्न 89. पाणबुडे गोताखोर कोणत्या गॅसचा उपयोग श्वास घेण्यासाठी करतात? उत्तर आहे ऑक्सिजन व हिलियम. प्रश्न 90. प्रथिनाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे सुजवटी. प्रश्न 91. जंतुविज्ञानाचा जनक कोणत्या शास्त्रज्ञात म्हणतात? उत्तर आहे लिवेनहॉक. प्रश्न 92.
समुद्रपाटीपासून उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर आहे अल्टिमीटर. प्रश्न 93. GSR हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? उत्तर आहे डोळ्यांची क्षमता. प्रश्न 94. फळांच्या रसशीतलता वाढवण्यासाठी त्यावर कोणत्या किरणाचा सौम्य मारा करतात? उत्तर आहे गॅमा किरण. प्रश्न 95. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 96. ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? उत्तर आहे डोळा. प्रश्न 97. पित्तक्षम पदार्थ पचन होण्यासाठी डाळीतील कोणते द्रव्य उपयोगी पडते? उत्तर आहे टायलिन. प्रश्न 98. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर आहे 1972 मध्ये. प्रश्न 99. मानवी मेंदूचा व मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रज्ञ करतात? उत्तर आहे न्यूरोलॉजी. प्रश्न 100. मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो? उत्तर आहे मेलॅनिन. प्रश्न 101. फर, पाईन, स्प्रू ह्या डॅडास वनस्पती आहेत? उत्तर आहे सूचिपर्णी. प्रश्न 102. मेघालय पठार, ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हे डॅडास पर्वत आहेत? उत्तर आहे गट पर्वत. प्रश्न 103. खालीलपैकी सर्वाधिक विध्वंसक भूकंप लहरी कोणत्या? उत्तर आहे भूपृष्ठ लहरी. प्रश्न 104. हेलुइयम इटली व किलिमांजारो टांझानिया पर्वत कशाची उदाहरणे आहेत? उत्तर आहे केंद्रीय ज्वालामुखीय. प्रश्न 105. डॅडास हा रूपांतरित खडक आहे? उत्तर आहे संगमरवर. प्रश्न 106. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौकिमी लोकसंख्येची घनता डॅडास आहे? उत्तर आहे 365. प्रश्न 107. 12 मार्च महाराष्ट्र समता दिन डॅडास यांच्या स्मृतीने उजळण्या देण्यासाठी साजरा केला जातो? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न 108. टाका हे चलन डॅडास देशाचे आहे? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 109. ऑपरेशन ब्लॅक फेस काय म्हणतात? उत्तर आहे चाइल्ड फोनोग्राफी विरोध. प्रश्न 110. ड्रीम बिग माय जर्नी टू कनेक्ट इंडिया या पुस्तकाचे लेखक डॅडास हे आहेत? त्याचं उत्तर मला माहीत नाही. ज्यांना कुणाला माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न 111. नुकताच पार पडलेला भारतीय सैन्याचा सर्वात मोठा हवाई सराव डॅडास नावाने ओळखला जातो? उत्तर आहे विंग्ड रेडर. प्रश्न 112. समृद्धी महामार्गास खालीलपैकी कोणत्या नावाने देण्यात आले आहे? उत्तर आहे हिंदू हृदय सम्राट. प्रश्न 113. समृद्धी महासागरास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. प्रश्न 114. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे जिनेव्हा. प्रश्न 115. कोणत्या कालखंडात योजनेला सुट्टी देण्यात आली? उत्तर आहे 1966 ते 1969. प्रश्न 116. महाराष्ट्र शासनाची लक्ष्य योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे. प्रश्न 117. खालीलपैकी बी. शिवरामन समिती शिफारसीनुसार कोणती बँक स्थापन झाली आहे? उत्तर आहे नाबार्ड बँक. प्रश्न 118. बँक टू एव्हरी इंडिया हे ब्रीदवाक्य कोणत्या बँकेचे आहे? उत्तर आहे SBI. प्रश्न 119. स्ट्रेट फॉर हार्ट हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे कपिल देव. प्रश्न 120. खालीलपैकी बँकिंग सुधारणा समिती कोणती? उत्तर आहे नरसिंह समिती. प्रश्न 121. वर्ल्ड बँकेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन DC. प्रश्न 122.
धन विभेदक असल्याचे डॅडॅस कलमाने ठरले जाते. उत्तर आहे 110 कलम. प्रश्न 123. सर्वात कमी वृद्धी दर कोणत्या पंचवार्षिक योजनेत होतात? उत्तर आहे 3ऱ्या. प्रश्न 124. भारतीय राज्यघटनेची कलम 240 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे वित्त आयोग. प्रश्न 125. जागतिक वन दिन दिवशी डॅडॅस साजरा केला जातो? उत्तर आहे 21 मार्च. प्रश्न 126. हैदराबाद शहर डॅडॅस नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे मुसी. प्रश्न 127. टिडल प्रभाव प्रकाशाच्या डॅडॅसशी संबंधित आहे? उत्तर आहे विकिरण. प्रश्न 128. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण डॅडॅसद्वारे नियंत्रित केले जाते? उत्तर आहे बाहुली. प्रश्न 129. डॅडॅस नावाचे साधन परिपथातील विद्युत विभांतर मोजते? उत्तर आहे व्होल्टमीटर. प्रश्न 130. पुढीलपैकी कोणत्या वायूला अनोळखी वायू असे म्हणतात? उत्तर आहे झेनॉन. प्रश्न 131. जर तुम्ही आरशात बघितले आणि तुम्हाला आढळले की प्रतिमा तुमची प्रतिबिंब तुमच्यापेक्षा लहान आहे तर आरशाचा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे बहिवक्र आरसा. प्रश्न 132. 16व्या आवर्तामधून मूलद्रव्याच्या सर्वात बाहेरील कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? उत्तर आहे 6. प्रश्न 133. तापमान बदल न करता एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थात बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या उष्णतेप्रमाणे असे म्हणतात? उत्तर आहे गुप्त उष्णता. प्रश्न 134. अमिबा पुनरुत्पादन कसे करावे? प्रश्न 134. अमिबा पुनरुत्पादन कसे करतो? उत्तर आहे द्विविभाजन. प्रश्न 135. प्राण्याच्या पेशीमध्ये खालीलपैकी कोणते अनुपस्थित आहेत? उत्तर आहे लवक. प्रश्न 136. खालीलपैकी कोण हृदयाकडून मूत्रपिंडाकडे रक्त वाहून नेते? उत्तर आहे वक्रधमनी. प्रश्न 137. खालीलपैकी कोणते मानवी मुख्य मलमूत्र घटक आहेत? उत्तर आहे युरिया. प्रश्न 138. अलेक्झांडर फ्लेमिंगचे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम केले? उत्तर आहे पेन्सिलीचा शोध. प्रश्न 139. वाहनाने पार केलेले अंतर मोजण्याच्या मीटरला डॅडॅस असे म्हणतात? उत्तर आहे ओडोमीटर. प्रश्न 140. वडिलांकडून वारशाने मिळालेले X गुणसूत्र असलेले युग्मना जन्मामध्ये डॅडॅस विकसित होईल? उत्तर आहे मुलगी. प्रश्न 141. पुढीलपैकी कोणता रोग पाण्यासोबत विषबाधा झाल्यामुळे होतो? उत्तर आहे मिनीमाटा. प्रश्न 142. खालीलपैकी कोणता धातू नाही? उत्तर आहे सिलिकॉन. प्रश्न 143. पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य कोठे दिसतो? उत्तर आहे सूर्याच्या विरुद्ध. प्रश्न 144. खालीलपैकी कोणता जलजन्य रोग आहे? उत्तर आहे पटकी कॉलरा. प्रश्न 145. स्नायू हाडासाठी जोडणाऱ्या पांढऱ्या तंतुमय सजीव ऊतकाचे नाव सांगा? उत्तर आहे स्नायुबंध. प्रश्न 146. सागाडा प्रणालीचा एक भाग असलेल्या परंतु हाडे नसलेल्या संरचनेचे नाव सांगा? उत्तर आहे दात. प्रश्न 147. अफूचे वैज्ञानिक नाव काय आहे? उत्तर आहे पापाहेर स्नॉमिंगफेरम. प्रश्न 148. जेव्हा एखादी प्रकाश किरण धन माध्यमापासून विरल माध्यमात जातो तेव्हा तो डॅडॅस झुकतो आणि डॅडॅस. त्याचं उत्तर आहे मित्रांनो स्तंभकेपासून दूर आणि वेग वाढवतो. प्रश्न 149. खालीलपैकी कोणते ॲप्सम क्षार म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मॅग्नेशियम सल्फेट. प्रश्न 150. नैसर्गिक वायूचे ज्वलन हे कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे? उत्तर आहे उष्मादायी. प्रश्न 51.
प्रकाश एका वर्षात 0 किमी प्रवास करू शकतो? उत्तर आहे 10 ट्रिलियन. प्रश्न 152. रक्तगटाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे कार्ल लँडस्टेनर. प्रश्न 153. पुढीलपैकी कोणता संयंत्र संप्रेरक आहे जो पेशी विभागास मदत करतो? उत्तर आहे सायटोकिनिन. प्रश्न 154. सारखेच एक वापरून खालीलपैकी प्रमाणाची कोणती जोडी दर्शवता येऊ शकते? उत्तर आहे कार्य आणि गती ऊर्जा. प्रश्न 155. पुढीलपैकी कोणता स्वयंपोषीचा समूह दर्शवितो? उत्तर आहे शैवाल, पालक, टोमॅटो, केळ. प्रश्न 156. शाकाहारी लोकांना डॅडास पचवण्यासाठी लांब लहान आतडी आवश्यक असते? उत्तर आहे सेल्युलोज. प्रश्न 157. शुक्राणू कोठे तयार होतात? उत्तर आहे वृषण. प्रश्न 158. ध्वनीचा वेग डॅडसमध्ये किमान असतो? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 159. दह्यामध्ये दुधाचे आंबट होणे हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे किण्वन. प्रश्न 160. खालीलपैकी काय मेंदूसह मध्यवर्ती मज्जासंस्था तयार करते? उत्तर आहे मेरुरज्जू. प्रश्न 161. सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी यांची अभिक्रिया होऊन तयार होणारे क्षार कोणत्या प्रकारचे असते? उत्तर आहे अल्कधर्मी क्षार. प्रश्न 162. पुढीलपैकी कोणते पदार्थाची राशीचे एकक आहे? उत्तर आहे मोल. प्रश्न 163. सोडियम धातू डॅडसमध्ये साठवले जाते? उत्तर आहे केरोसिन. प्रश्न 164. आपल्या शरीरात लिगामेंट्स डॅडस यांना एकमेकाशी जोडतात? उत्तर आहे हाडस्नायू. प्रश्न 165. पुरस्थ ग्रंथीमधून स्राव डॅडसमध्ये प्रवेश करतो? उत्तर आहे मूत्रमार्ग. प्रश्न 166. खालीलपैकी कोणता गंधवेदनी निर्देशक आहे? उत्तर आहे लवंग. प्रश्न 167. बेकिंग सोड्याचे सूत्र काय आहे? उत्तर आहे NaHCO3. प्रश्न 168. 25°C फॅरेनहाइट स्केलवर किती अंशाचे समतोल आहे? उत्तर आहे 77. प्रश्न 169. पिण्याच्या पाणीपुरवठा निर्जंतुक किरण करण्यासाठी सामान्यतः वापरला जाणारा ब्लिचिंग कारक आहे? उत्तर आहे क्लोरीन. प्रश्न 170. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर कशाद्वारे होते? उत्तर आहे जीवाणूद्वारे. प्रश्न 171. प्रकाशाचे तरंगरूप निश्चित करणारा शास्त्रज्ञ कोणता? उत्तर आहे थॉमस यंग. प्रश्न 172. कॉस्टिक सोडा याचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे सोडियम हायड्रोक्साईड. प्रश्न 173. हरभरा पिकाच्या कोळ्या पानामध्ये कोणते ॲसिड असते? उत्तर आहे ऑक्झॅलिक ॲसिड. प्रश्न 154. इन्सुलिन या संप्रेरक अभावी कोणता रोग होतो? उत्तर आहे मधुमेह. प्रश्न 175. आकाशात हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या एसॅट या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राच्या प्रोजेक्टला काय नाव दिले आहे? उत्तर आहे मिशन शक्ती. प्रश्न 176. सोन्या चांदीच्या शुद्धीकरणात कोणते ॲसिड वापरले जाते? उत्तर आहे नायट्रिक ॲसिड. प्रश्न 177. घड्याळाच्या चाबीतली संचित ऊर्जा कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे? उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. प्रश्न 178. क्षय किरणाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे विल्यम रॅन्टेज. प्रश्न 179. सापाचा अभ्यास शाखेला काय म्हणतात? उत्तर आहे हर्पिटोलॉजी. प्रश्न 180.
कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड, क्लोरोफ्लोरो कार्बन इत्यादी घटकामुळे कोणते प्रदूषण होते? उत्तर आहे वायू प्रदूषण. प्रश्न 181. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हरित फटाके विकसित करणारी संस्था कोणती? उत्तर आहे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद. प्रश्न 182. देशातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची क्षमता सध्या किती आहे? उत्तर आहे 1400 MV. प्रश्न 183. एखाद्या द्रावणाचा pH-व्हॅल्यू 0.7 असल्यास तो द्रावण रासायनिकदृष्ट्या कसे असते? उत्तर आहे उदासीन. प्रश्न 185. पाण्याच्या टाकीमध्ये शेवाळ नष्ट करणारी कोणते रासायनिक वापरतात? उत्तर आहे कॉपर सल्फेट. प्रश्न 185. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे सिस्मोग्राफ. प्रश्न 186. हवेतील प्रदूषण घटकाचे प्रमाण कोणत्या एककात मोजले जातात? उत्तर आहे पार्टिक्युलेट मीटर. प्रश्न 187. कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये त्रुटी असे म्हणतो? उत्तर आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. प्रश्न 188. शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती? उत्तर आहे यकृत ग्रंथी. प्रश्न 189. खालीलपैकी कोणता आजार हवेद्वारे पसरतो? उत्तर आहे कांजण्या. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बनवणार आहे.